पवार असतील, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, संजय राऊत हे वरळीतल्या नेहरू सेंटरमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई हे सुद्धा नेहरू सेंटरमध्ये पोहोचलेले असल्याची माहिती मिळते आहे। थोड्याच वेळामध्ये या तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक होणार आहे आणि त्याच अनुषंगाने हे नेते पोहोचायला लागलेले आहेत। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, ही जी बैठक होते 4 वाजता, या बैठकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले, कोणकोणते नेते उपस्थित आहेत? नक्कीच संदीप, आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची अंतिम बैठक ज्याला आपण म्हणू शकतो, ती अंतिम बैठक आता थोड्याच वेळात नेहरू सेंटरला सुरू होईल। या बैठकीला आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते या ठिकाणी पोहोचले आहेत। त्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आहेत, त्याचबरोबर जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल हे 3 नेते या बैठकीला उपस्थित आहेत। तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आणि संजय राऊत हे 3 नेते या बैठकीला उपस्थित आहेत। आणि त्याचबरोबर काँग्रेसकडून देखील मल्लिकार्जुन खरगे, त्याचबरोबर अहमद पटेल हे देखील थोड्याच वेळात या बैठकीला उपस्थित राहतील। आणि जो यापूर्वी नवाब मलिक यांनी या ठिकाणी एक सांगितलंय की सरकार स्थापनेचा दावा जो आहे तो येत्या 1 ते 2 दिवसात केला जाईल, अशी माहिती जी आहे ती नवाब मलिक यांनी दिली। म्हणजेच कुठेतरी आज अंतिम बैठकीला एक ज्याला आपण म्हणतो शेवटचं स्वरूप द्यायचं जे काम आहे ते या बैठकीत होईल असं दिसतंय। अगदी प्रफुल्ल, या सगळ्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे सुद्धा या बैठकीला उपस्थित असणार आहेत तिन्ही पक्षांच्या? आता तरी उद्धव ठाकरे हे अजून इथे पोहोचलेले नाही आहेत, पण आता सुभाष देसाई, त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि संजय राऊत जे आहेत ते या बैठकीला पोहोचलेत। संदीप, काल रात्री जवळपास 1.5 तास शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक जी आहे ती सिल्वर ओक या निवासस्थानी झाली आहे आणि त्यामुळे कदाचित आज देखील अंतिम बैठकीला उद्धव ठाकरे येतील अशी शक्यता आहे। पण आता सध्या तरी शिवसेनेचे 3 नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अगदी प्रफुल्ल, साधारणतः आता हे नेते पोहोचायला लागलेत, किती वाजता ही बैठक सुरू होईल आणि काँग्रेसकडून या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार आहे? प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि जे केंद्रातले नेते आले ते सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील? नक्कीच संदीप, 3 नेते जे आहेत ते केंद्रातून आता मुंबईत दाखल झालेले आहेत आणि ते थोड्याच वेळात या ठिकाणी येतील। त्यामध्ये अहमद पटेल आहेत, मल्लिकार्जुन खरगे आहेत आणि राव हे 3 नेते जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहे। आणि या एकूण प्रत्येक पक्षाच्या 3 नेत्यांची ही बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडेल आणि सत्ता स्थापनेचा दावा कधी करायचा त्या संदर्भातली भूमिका ही या ठिकाणी ठरेल। आणि कदाचित उद्या किंवा रविवारी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा जो आहे तो या ठिकाणी होऊ शकतो। अगदी प्रफुल्ल, या सगळ्यामध्ये आपण बघतोय तिन्ही पक्ष पहिल्यांदा एकत्र बैठक घेत आहेत, अंतिम बैठक असेल असंही कळतंय। काय अजेंडा असेल आणि कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते? संदीप, सर्वात महत्वाचा विषय जो आहे तो तिन्ही पक्षांच्या नेत्यांची यापूर्वी देखील एकदा बैठक झाली आहे आणि प्रत्येक वेळी म्हणजे काँग्रेस शिवसेना असेल, राष्ट्रवादी शिवसेना असेल, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अशा बैठकींचं सत्र जे आहे ते सतत सुरू होतं आणि एकदा 3 पक्ष जे आहेत ते एकत्र भेटले आणि आता खऱ्या अर्थानं तिन्ही महत्वाचे पक्षातले ज्यांची समिती नेमण्यात आलेली आहे, 3 जणांची समिती नेमली आहे, वरिष्ठ समिती, त्या समितीची आज बैठक होते। सरकार स्थापनेचा दावा कधी करायचा या संदर्भातली ही बैठक असेल आणि या 1 ते 2 दिवसात ही बैठक पूर्ण होईल। अगदी प्रफुल्ल, या सगळ्यामध्ये आपण बघतोय तिन्ही पक्ष पहिल्यांदा एकत्रित बैठकीला बसतायत, महत्वाच्या विषयांवर सगळ्या चर्चा होईल। बैठक झाल्यानंतर अधिकृत घोषणा होऊ शकते महाविकास आघाडीची? संदीप, त्याच गोष्टीकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। या बैठकीनंतर तिन्ही जे पक्षांचे नेते आहेत ते या ठिकाणी पत्रकार परिषद घेतात का किंवा आपली भूमिका जाहीर करतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कदाचित हे तिन्ही पक्षांचे नेते जे आहेत ते उशिरा पत्रकार परिषद घेण्याची देखील शक्यता दिसते। अगदी, आणि त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे या बैठकीकडे। साधारणतः आपण बघतोय प्रफुल्ल, कुठंतरी किमान समान कार्यक्रमावर भर देण्यात आलेला होता आणि आता ही सगळी माहिती जी आहे ती प्रत्येक पक्षापर्यंत पोहोचलेली आहे। कालच्या आघाडीच्या बैठकीतली माहिती सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहोचलेली आहे। त्यामुळे आजची बैठक ही कुठंतरी अगोदरच जे काही मुद्दे चर्चेला गेलेले आहेत त्याची अनौपचारिक बैठक असेल आणि औपचारिक बैठक असेल आणि यामध्ये प्रत्येक पक्षाची भूमिका सगळ्या पक्षांपर्यंत आतापर्यंत पोहोचली आहे मला वाटतंय। कदाचित यात ही बैठक जी आहे ती फक्त उद्या किंवा परवा जी सत्ता स्थापनेचा दावा करायचा आहे आणि तिन्ही पक्षांनी एकत्र होणे, कारण प्रत्येक बैठक ही 2-2 पक्षांमध्ये झालेली आहे। तिन्ही पक्षांची संयुक्त मोठ्या सर्व नेत्यांची बैठक जी आहे ती आज होते आहे आणि सोनिया गांधी शरद पवार यांची भेट आणि त्यानंतर शरद पवार उद्धव ठाकरे यांची भेट
या भेटीनंतर ज्या तिन्ही पक्षांची समिती आहे ती एकत्रपणे भेटते आणि एक शेवटचं स्वरूप देण्याचं काम जे आहे ते या बैठकीत होईल आणि सत्ता स्थापनेचा दावा करण्यासंदर्भातच ही बैठक असेल. अगदी साधारणतः किती वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होईल प्रफुल्ल, कारण सगळा महाराष्ट्र या बैठकीची वाट बघतोय? संदीप, आता तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व नेते आलेले आहेत आणि त्याचबरोबर आता थोड्याच वेळात काँग्रेसचे नेते देखील या बैठकीला उपस्थित होतील आणि साधारणतः 15 ते 20 मिनिटांमध्ये ही बैठक सुरू होईल. अगदी प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय सगळे जे नेते आहेत ते पोहोचायला सुरुवात झालेली आहे. शरद पवार, संजय राऊत नेहरू सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत. दिग्गज नेते जे सगळे आहेत, आता उद्धव ठाकरे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत काय बघावं लागणार आहे. एकनाथ शिंदे, सुभाष देसाई हे सुद्धा नेहरू सेंटरमध्ये उपस्थित राहिलेले आहेत. काँग्रेसचे नेते सुद्धा मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा अहमद पटेल असतील हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि थोड्याच वेळामध्ये तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक सुरू होणार आहे. शिवसेनेला 5 वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायचं की नाही याचा निर्णय आज दिल्लीतील नेते घेतील असं महत्त्वाचं विधान केलेलं आहे अशोक चव्हाण यांनी. काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची विधान भवनामध्ये बैठक झाली आणि त्याआधी अशोक चव्हाणांनी हे महत्त्वाचं विधान केलेलं आहे. त्यामुळे कुठंतरी शिवसेनेला 5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळणार की नाही या सगळ्यावर आता खलबत व्हायला सुरुवात झालेली आहे. शिवसेना म्हणते की 5 वर्ष आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे. एक राष्ट्रवादीची प्रस्ताव होता आणि जो निर्णय श्रेष्ठ घेतील त्याप्रमाणे होईल. तिन्ही पक्षाचे नेतृत्व म्हणून ठरवतील त्या. सर, पण गटनेते की उपमुख्यमंत्री कोण होईल वाटतं? तुमच्या पण नावाची तुमची इच्छा आहे सर. चर्चा होत असते. तर शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण याबाबत चर्चेमध्ये एकमत होताना दिसलं नाहीये. कारण मातोश्रीवर जी महत्वाची बैठक झाली यामध्ये वेगवेगळ्या नावांची चर्चा झाली. मातोश्रीच्या विश्वासू नेत्याच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार असल्याचं कळत आहे. नव्या मुख्यमंत्र्यांना काँग्रेस राष्ट्रवादीशी सुद्धा जुळवून घ्यावं लागणार आहे आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक नावं या ठिकाणी चर्चेमध्ये आहेत. अरविंद सावंत आहेत, एकनाथ शिंदे आहेत, संजय राऊत आहेत, सुभाष देसाई, अनिल देसाई या नेत्यांची नावं मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. एक नजर टाकूयात कुणाकुणाची नावं मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेतून चर्चेला येत आहेत. यामध्ये अरविंद सावंत आहेत, ते खासदार आहेत. केंद्रीय मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा सुद्धा दिलेला आहे आणि शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. एकनाथ शिंदे आहेत, आमदार, आणि संजय राऊत शिवसेनेचे नेते, खासदार. सुभाष देसाई आहेत, जे उद्योगमंत्री होते मागच्या सरकारमध्ये, आणि खासदार अनिल देसाई या नेत्यांची सुद्धा एकूण 5 नेत्यांची नावं चर्चेमध्ये आहेत. आपण बघितलं त्यामुळे 5 नेत्यांची नावं चर्चेमध्ये येत आहेत. अरविंद सावंत खासदार आहेत, त्यांचं सुद्धा नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त जोर आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नावाचा. आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय, उद्धव ठाकरे थोड्याच वेळामध्ये नेहरू सेंटरमध्ये दाखल होणार आहेत. आपण बघतोय आता सध्या संजय राऊत आणि शरद पवार त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही वेळामध्येच आता उद्धव ठाकरे सुद्धा नेहरू सेंटरमध्ये वरळीच्या पोहोचणार आहेत आणि तीनही पक्षांचे, आणि त्यानंतर काही वेळातच काँग्रेसचे नेते सुद्धा वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये पोहोचणार आहेत आणि तिन्ही पक्षांची खलबत जी आहे ती नेहरू सेंटरमध्ये सुरू होतील. महत्वाची बैठक आहे कारण पहिल्यांदा हे तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बैठका घेत आहेत. त्रिपक्षीय बैठक होते आहे. आतापर्यंत 2 पक्षांमध्ये बैठका झालेल्या आहेत, मात्र आता ही शेवटची बैठक म्हणावी लागेल आणि या बैठकीमध्ये महाविकास आघाडीवर राज्यातल्या शिक्कामोर्तब होणार आहे आणि अधिकृत घोषणा सुद्धा केली जाण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये ठरवलं जाईल की सत्ता स्थापनेचा दावा कधी करायचा, शपथविधी कधी घ्यायचा, या सगळ्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा केली जाणार आहे. काल रात्री सुद्धा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी 1.5 तास चर्चा केलेली आहे. थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत. उदय, थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा नेहरू सेंटरमध्ये पोहोचत आहेत. सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची एकत्रित महत्वाची बैठक होते. या बैठकीमध्ये
कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती अंतिम शिक्कामोर्तब तिन्ही नेत्यांच्या उपस्थितीत एकत्रित होणार आहे आणि त्यानंतर अधिकृत प्रेस कॉन्फरन्स देखील होण्याची शक्यता आहे आणि याच प्रेस कॉन्फरन्समध्ये हे तिन्ही पक्ष एकत्रित सत्ता स्थापन करणारे याची अधिकृत घोषणा करण्याची देखील शक्यता आहे. सध्या या ठिकाणी इतर पक्षांचे जे नेते आहेत ते इथे थोड्याच वेळात पोहोचणार, त्यांची सर्वजण वाट पाहत आहेत. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे नेते हे इथे पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात इतरही नेते येतील. यांचा कॉमन मिनिमम जो प्रोग्राम आहे मुख्य, त्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती सर्वांचं एकमत होतंय का हे पाहावं लागणार आहे आणि या बैठकीनंतरच अधिकृतरित्या तिन्ही पक्षांचं मिळून जे सरकार स्थापन होणार आहे त्याबद्दल अधिकृत घोषणा होते का हे पाहावं लागेल. संदीप, अगदी उदय, या सगळ्यामध्ये आपण बघतोय शरद पवार पोहोचलेले आहेत, संजय राऊत पोहोचलेले आहेत, आता थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा पोहोचतील. काँग्रेसचे नेते किती वेळामध्ये पोहोचणार आहेत आणि तिन्ही पक्षांची बैठक किती वेळ लागेल अजून सुरू व्हायला? संदीप, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण नेते आहेत ते आता घटनास्थळावरती पोहोचलेले आहेत. म्हणजे जिथे ही मीटिंग हॉल आहे वरळीच्या नेहरू सेंटर मधला, त्या एक्झिबिशन सेंटरमध्ये इथे पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे देखील इथे येतील आणि त्यानंतर बैठकीला सुरुवात होईल. बैठकीमध्ये तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते असणार आहेत आणि तिन्ही पक्षांचे प्रमुख नेत्यांचं एकत्रित बैठक झाल्यानंतर आपल्याला पाहावं लागेल की यांची जी पत्रकार परिषद आहे ती देखील याच वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये घेत आहेत का. साधारणतः इथेच पत्रकार परिषद होईल अशी सूत्रांकडनं माहिती मिळते आहे आणि त्यानंतर अधिकृत घोषणा होईल आणि अधिकृत घोषणा झाल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या राज्यपालांकडे जाऊन या संदर्भात सत्ता स्थापनेचा दावा करावा लागतो. ते कधी करणार हे पाहावं लागेल. अगदी उदय, या सगळ्यामध्ये तिन्ही पक्षांची एकत्रित बैठक झाल्यानंतर आज अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. आज संदीप त्याची सर्वांना उत्कंठा लागून राहिलेली आहे. तिन्ही पक्ष एकत्रित जर पत्रकार परिषद घेत असतील तर याच संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा होईल आणि या महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर या सरकारचे मुख्यमंत्री कोण असतील आणि सत्ता स्थापनेचा दावा हे कधी करणार या संदर्भात देखील अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार आहे. अगदी धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय उद्धव ठाकरे थोड्याच वेळामध्ये नेहरू सेंटरमध्ये पोहोचणार आहेत आणि मातोश्री वर सकाळी बैठक झालेली होती. सगळ्या आमदारांचा जो सूर आहे किंवा त्यांचं जे म्हणणं आहे ते उद्धव ठाकरे यांनी ऐकून घेतलेलं आहे. आता जर आपण बघितलं तर शरद पवार या ठिकाणी नेहरू सेंटरमध्ये पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर संजय राऊत पोहोचलेले आहेत आणि पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर उद्धव ठाकरे थोड्याच वेळामध्ये पोहोचणार आहेत. या सगळ्या घडामोडी बघत राहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये पोहोचणार आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं तिन्ही पक्षांच्या बैठकीला सुरुवात होईल. या अगोदरच संजय राऊत असतील, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार या नेहरू सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे हे नेहरू सेंटरमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर या बैठकीला सुरुवात होईल. किमान समान कार्यक्रमावर या सगळ्या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं कळतंय. अगोदर चर्चेची सगळी सत्र पूर्ण झालेली आहेत. आता अंतिम बैठक होईल अशी आशा व्यक्त केली जाते आणि त्यामुळे महाराष्ट्रामधला जो सत्ता संघर्षाचा आणि पेच प्रसंग निर्माण झालेला आहे, सत्तेचा पेच निर्माण झालेला आहे, तो कुठंतरी आजच्या या बैठकीनंतर संपुष्टात येईल आणि तिन्ही पक्ष हे विकास आघाडीची घोषणा करतील असं कळते. आणि याच बैठकीमध्ये आजच्या सत्ता स्थापनेचा दावा कधी करायचा, उद्या करायचा की रविवारी करायचा, याविषयी सुद्धा चर्चा होणार असल्याचं कळतं. ही दृश्य आपण बघतो. यामध्ये आपल्याला काँग्रेसचे काही नेते दिसत आहेत जे नेहरू सेंटरमध्ये जाताना आणि उद्धव ठाकरे गेल्यानंतर खऱ्या अर्थानं या बैठकीला सुरुवात होणार आहे. आपण बघतोय 24 यानंतर सगळ्यात महत्त्वाची बातमी. आत्ताच थोड्या वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे कारण उद्धव ठाकरे सुद्धा आता नेहरू सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत. महाराष्ट्र 24 तारखेपासून मागच्या वाट बघतोय की सत्ता संघर्ष आणि सत्तेमधला जो पेच आहे तो कधी सुटेल. तो आता सुटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते जे आहेत या बैठकीला उपस्थित असलेले पाहायला मिळतात. उद्धव ठाकरे सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख या बैठकीसाठी नेहरू सेंटरमध्ये उपस्थित झालेले आहेत, दाखल झालेले आहेत आणि यानंतर कोणत्याही क्षणी या बैठकीला सुरुवात होऊ शकते. ही महाविकास आघाडीची अंतिम बैठक होईल आणि याच बैठकीमध्ये तीनही पक्ष एकत्र येऊन पुढच्या सगळ्या वाटचालीबद्दल, रणनीतीबद्दल चर्चा करतील. सत्ता स्थापनेचा दावा कधी करायचा, उद्या करायचा की परवा करायचा, याबद्दल सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे. तर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बैठक झाल्यानंतर महाविकास आघाडीचा अधिकृत महाविकास आघाडीची घोषणा केली जाते का,
हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे जवळपास महिनाभर होत आलेला आहे हा सत्ता संघर्ष जो आहे तो महाराष्ट्रामधला पाहायला मिळतोय महाराष्ट्राच्या जनतेला, आणि त्यामुळेच कुठंतरी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला, शेतकऱ्यांना या सगळ्या बैठकांकडे लक्ष लागलेलं आहे. कारण शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडलेला आहे. राज्यपालांनी मदतीची घोषणा केली, मात्र ती तुटपुंजी आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या ह्या बैठकीकडे विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. आपण बघतोय या बैठकीला आता शरद पवार, संजय राऊत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. वरळीतल्या नेहरू सेंटरमध्ये ही महत्वाची बैठक होणार आहे. तीनही पक्ष पहिल्यांदा बैठक घेत आहेत आणि पहिली बैठक या तिन्ही पक्षांची एकत्रित आहे. या अगोदर शिवसेना आणि राष्ट्रवादीची बैठक झालेली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बैठक झालेली आहे. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांची आतापर्यंत पहिल्यांदाच बैठक होते आहे आणि त्यामुळं या बैठकीमध्ये तोडगा निघेल अशी महाराष्ट्राला अपेक्षा आहे. आतापर्यंत ज्या काही घडामोडी घडलेल्या त्यावरून असे स्पष्ट संकेत मिळत आहेत की ही अंतिम बैठक असेल आणि या बैठकीनंतर महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा केली जाईल आणि सत्ता स्थापनेचा दावा कधी करायचा याची तारीख किंवा याची वेळ सुद्धा महाराष्ट्राला सांगितली जाईल. आणि त्यामुळे आता ही बैठक जी सुरू होणार आहे थोड्याच वेळामध्ये, त्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. उद्धव ठाकरे आता मातोश्रीवरून रवाना झालेले आहेत. ते थोड्याच वेळामध्ये नेहरू सेंटरमध्ये पोहोचतील. आणि नेहरू सेंटरमध्ये होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. अपडेट बघणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. ती बैठक आता थोड्याच वेळामध्ये वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये सुरू होणार आहे. उद्धव ठाकरे थोड्याच वेळामध्ये आता नेहरू सेंटरमध्ये पोहोचतील. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल सुद्धा या बैठकीला नेहरू सेंटरमध्ये पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता एक एक हे सगळे दिग्गज नेते आहेत ते नेहरू सेंटरमध्ये पोहोचायला लागलेले आहेत आणि ज्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, ज्या बैठकीनंतर राज्यातला सत्ता स्थापनेचा पेच आणि सत्ता स्थापनेचा जो तिढा आहे तो मार्गी लागणार आहे, निकाली निघणार आहे, याच बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आणि त्यामुळे बैठक झाल्यानंतर काय जाहीर केलं जातंय, अधिकृत घोषणा महाविकास आघाडीची केली जाते का, याकडे सुद्धा सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. वेगवेगळ्या घडामोडी 24 ऑक्टोबरला निकाल लागला आणि त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण वेगवेगळ्या वळणांवर जाताना दिसलं. कधी भाजप शिवसेनेमध्ये सत्ता संघर्षामधून नाराजी नाट्य झालं आणि हे दोन्ही मित्रपक्ष अनेक काळांचे वेगवेगळे झाले आणि त्यानंतर हा चौथा सुभा जो आहे ही वेगळ्या समीकरणांची नांदी महाराष्ट्रामध्ये सुरू होतीये. आणि या सगळ्याचा प्रत्यय जो आहे तो वेगवेगळ्या महानगरपालिकांमधल्या महापौर निवडीमध्ये सुद्धा आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. महाविकास आघाडीचं जरी गणित नाशिकमध्ये फसलेलं असलं तरी सुद्धा लातूरमध्ये महाविकास आघाडीचं हे समीकरण आहे ते यशस्वी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि राज्यामध्ये हे महाविकास आघाडीचं आता समीकरण अस्तित्वात येते आणि त्याचा राज्याच्या राजकारणावर नक्कीच परिणाम होणार आहे. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. प्रफुल्ल, आपण बघतोय ज्या बैठकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, अनेक दिग्गज नेते पोहोचायला सुरुवात झालेली आहे, काय सांगशील? संदीप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले आहेत. आता थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी पोहोचतील आणि ही बैठक जी आहे ती सुरू होईल. कारण उद्धव ठाकरे आता मातोश्री त्यांच्या निवासस्थानातून निघाले आहेत आणि ते या बैठकीला उपस्थित राहतील अशी शक्यता व्यक्त केली जाते. काँग्रेसचे सर्व नेते जे आहेत, मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल हे जे नेते आहेत ते या ठिकाणी आले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेकडनं संजय राऊत, एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई हे नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेत. आज जो अंतिम मसुदा जो आहे तिन्ही पक्षांचा सरकार स्थापनेच्या संदर्भात दावा करायचा याबाबतची भूमिका जी आहे ती या आजच्या बैठकीत होईल आणि कदाचित रविवारी किंवा उद्या या ठिकाणी सरकार स्थापनेचा दावा जो आहे तो राज्यपालांकडे दाखल केला जाईल. अगदी प्रफुल्ल, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की कुठेतरी महाराष्ट्राला अपेक्षा आहे बैठकांचं सत्र तर आता तिन्ही पक्ष पहिल्यांदा एकत्र जरी बसत असले तरी या तिन्ही पक्षांची आपापसामध्ये चर्चा झालेली आहे.
फक्त चर्चेचं गुराळ आहे? आता या बैठकीनंतर तरी अधिकृत घोषणा महाविकास आघाडीची होणार का, असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय. नक्कीच संदीप, ही जी बैठक आहे ती अंतिम बैठक असेल, कारण की बैठकांचं जे सत्र आहे ते पूर्णपणे तिन्ही पक्षांचं या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर सत्ता स्थापनेचं समीकरण काय राहील, कशा पद्धतीने सत्तेचं वाटप होईल, किमान समान कार्यक्रमावर देखील दिल्लीला बैठक झाली आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेची जी चर्चा आहे ती चर्चेची ही अंतिम बैठक असेल आणि यापुढे आता थेट राज्यपालांकडे जाण्यासंदर्भात जी भूमिका आहे तीच फक्त या बैठकीत समोर येईल असं स्पष्ट होतं. अगदी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रफुल्ल, समजा आज महाविकास आघाडीची घोषणा अधिकृतरित्या पत्रकार परिषदेमध्ये या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली, तर यामध्ये सत्ता स्थापनेचा दावा कधी केला जाऊ शकतो, आज, उद्या की परवा? सत्ता स्थापनेचा दावा संदर्भात जी अधिकृत भूमिका मांडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे ती नवाब मलिक यांना देण्यात आली आहे. नवाब मलिक यांना दुपारी जेव्हा विचारलं की सत्ता स्थापनेचा दावा आपण कधी करणार आहात, तर त्यांनी स्पष्ट केलंय की जर आमची आज संध्याकाळची बैठक पूर्णपणे या ठिकाणी लवकर संपली तर आज आम्ही सत्ता स्थापनेचा दावा दाखल करण्यासाठी आज देखील जाऊ शकतो किंवा उद्या राज्यपालांची या ठिकाणी आम्ही भेट घेऊ. त्यामुळे कुठेतरी या उद्या संध्याकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो या तिन्ही पक्षांकडनं या ठिकाणी केला जाईल. अगदी प्रफुल्ल, खरंच महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. सगळे प्रमुख नेते उपस्थित आहेत. अहमद पटेल सुद्धा उपस्थित असल्याचं आपल्याला कळतंय. मल्लिकार्जुन खरगे आणि अविनाश पांडे सुद्धा उपस्थित असणार आहेत. प्रफुल्ल, नक्कीच या बैठकीला सर्व नेते जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत. आता फक्त बैठकीला उद्धव ठाकरे यांची या ठिकाणी वाट पाहिली जाते. उद्धव ठाकरे हे देखील मातोश्री बंगल्यावरून निघालेत आणि ते थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचतील आणि बैठक जी आहे ती तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक ही सुरू होईल आणि अंतिम जो निर्णय आहे, अंतिम निर्णय जाहीर करण्याची भूमिका जी आहे ती कदाचित पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी मांडली जाईल आणि राज्याच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये एक नवीन असे समीकरण या राज्यात येऊ घातलं जात आहे. त्या नवीन समीकरणाची सुरुवात जी आहे ती आजच्या या अंतिम बैठकीत सुरू आहे. प्रफुल्ल, या सगळ्यामध्ये कुठेतरी अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरातांच्या वक्तव्यांमध्ये विसंवाद होता असंही कळत होतं. त्याबद्दल काय माहिती मिळते? अलबेल आहे काँग्रेसमध्ये सगळं? नक्कीच संदीप, या ठिकाणी काँग्रेसमध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चर्चा एकमेकांना करूनच या ठिकाणी होतात. जी भूमिका या ठिकाणी खऱ्या अर्थानं मांडायला हवी होती की ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठरवण्यात आलंय की प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि त्यानंतर नवाब मलिक हीच भूमिका मांडतील. शिवसेनेत देखील एक नेता जो आहे संजय राऊत तेच या ठिकाणी भूमिका मांडतात. पण काँग्रेसमध्ये ती पद्धत या ठिकाणी दिसत नाही. कारण अशोक चव्हाण, त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात प्रत्येक नेता जो आहे तो आपापली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करताना दिसतोय. कुठेतरी आता या बैठकीनंतर जो नेता निवडीची जी भाषा होती की नेता निवड या ठिकाणी होईल का, त्यानंतर एका नेत्याला संपूर्ण अधिकार दिले जातील का, पण संपूर्ण अधिकार जे आहे ते सोनिया गांधींना देण्यात आले. त्यामुळे अजूनही गटनेता या ठिकाणी निवडला गेलेला नाहीये. त्यामुळे अधिकृतपणे अशा पद्धतीनं बाळासाहेब थोरात हे जरी प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी बोलत असले, पण समन्वय समितीमध्ये तिन्ही प्रमुख नेते असल्यामुळे ते तिन्ही प्रमुख नेते वेगवेगळी विधानं करताना या ठिकाणी आपल्याला दिसतात. अगदी प्रफुल्ल, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते तिथं पोहोचलेले आहेत. शिवसेनेचेही प्रमुख नेते पोहोचलेले आहेत. फक्त आता प्रतीक्षा आहे ती उद्धव ठाकरे कधी पोहोचतात याची. उद्धव ठाकरे कधीपर्यंत पोहोचतील आणि या सगळ्या बैठकीला कधी सुरुवात होईल? संदीप, उद्धव ठाकरे हे मातोश्री बंगल्यावर निघालेले आहेत आणि ते थोड्याच वेळात जे आहेत ते नेहरू सेंटरला या ठिकाणी पोहोचतील. या तिन्ही पक्षांचे नेते या ठिकाणी आलेले आहेत आणि ही बैठक उद्धव ठाकरे आल्यानंतर सुरू होईल आणि साधारणतः याच ठिकाणी कदाचित तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद जी आहे ती होण्याची देखील शक्यता आहे. अगदी प्रफुल्ल, या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत आणि या सगळ्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सुद्धा लागलेलं आहे. कारण या बैठकीनंतर महाराष्ट्रामध्ये एक वेगळं राजकीय समीकरण अस्तित्वात येणार आहे आणि हे तीनही पक्ष सत्ता स्थापनेचा दावा उद्या किंवा परवा करण्याची शक्यता आहे. आणि या बैठकीनंतर कुठेतरी आज महाविकास आघाडी या नव्या आघाडीची घोषणा सुद्धा होऊ शकते. निकाल लागल्यानंतर अनेक तर्कवितर्क केले जात होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येणार अशी चर्चा सुद्धा सुरू झालेली होती. शिवसेना आणि भाजपचं ज्या वेळेला बिनसलं त्यावेळेला मात्र मुदत संपल्यानंतर विधानसभेची शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोठ्या प्रमाणावर चर्चासत्र सुरू ठेवलेलं आहे. शरद पवारांची वारंवार त्यांनी भेटीगाठी घेतल्या, त्यांच्यामध्ये रणनीती ठरत राहिली. या सगळ्या आगामी नव्या समीकरणाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या चर्चा झडत राहिल्या आणि प्रत्येक वेळेला
आपण जर बघितलं तर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदा घेऊन आपल्या पक्षाची भूमिका मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्ल, या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर कुठंतरी मुख्यमंत्री 5 वर्ष शिवसेनेलाच मिळणार, मुख्यमंत्री पदाशी सुद्धा चर्चा आता शिवसेनेच्या नेत्यांमधून होताना दिसते. तर अशोक चव्हाणांचं एक वक्तव्य आलेलं होतं की मुख्यमंत्री 5 वर्ष करायचा की काय करायचं तो निर्णय दिल्लीतून होईल. काही तांत्रिक कारणांमुळे प्रफुल्लशी संपर्क तुटलेला आहे आणि त्याच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मात्र ज्या महत्वाच्या बैठकीकडे त्या ठिकाणी उपस्थित आहेत, मात्र आता थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा वरळीतल्या नेहरू सेंटरमध्ये पोहोचतायत आणि याच ठिकाणी या तीनही पक्षांची बैठक पार पडणार आहे. जी बैठक राज्याच्या राजकारणाला एक नवी दिशा देणारी ठरते आणि राज्याच्या राजकारणामध्ये एका नव्या समीकरणाची नांदी या बैठकीच्या माध्यमातून केली जाणार आहे. तर दुसरीकडे आपण बघितलं आता मातोश्रीवर उद्धव ठाकरे रवाना झालेले आहेत. ते थोड्याच वेळामध्ये नेहरू सेंटरमध्ये पोहोचतील. काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे जे प्रभारी आहेत महाराष्ट्र काँग्रेसचे, वेणुगोपाल सुद्धा बैठकीला पोहोचलेले आहेत आणि काही वेळापूर्वी जे महामंत्री आहेत काँग्रेसचे ते सुद्धा अहमद पटेल हे सुद्धा नेहरू सेंटरमध्ये पोहोचले आहेत आणि या अनुषंगानं सगळ्यात महत्त्वाची ही बैठक होणार आहे. पहिल्यांदाच हे तीनही पक्ष एकत्र बैठक घेत आहेत आणि या बैठकीनंतर महाराष्ट्रामध्ये सत्ताकारण राजकारण, महाराष्ट्राच्या राजकारणाची एक वेगळी दिशा आजपासून आपल्याला पाहायला मिळते. काही वेळापूर्वी नितीन गडकरींची प्रतिक्रिया आलेली होती. सत्ता स्थापनेचा दावा हे तीनही पक्ष करतील. आपण बघितलं की नितीन गडकरींनी सांगितलं होतं की ही आघाडी अस्तित्वात येईल मात्र जास्त काळ टिकणार नाही. या बैठकीला नेहरू सेंटरमध्ये कोण कोण उपस्थित आहे त्यावर एक नजर टाकूया. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या बैठकीला उपस्थित आहेत. ज्यांच्या भोवती आणि ज्यांच्या सगळ्या रणनीतीच्या अनुषंगानं निकाल लागल्यापासून ते केंद्रस्थानी आहेत राज्याच्या राजकारणामध्ये. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल नेहरू सेंटरमध्ये वरळीच्या बैठकीसाठी उपस्थित आहे. तर शिवसेनेचे नेते संजय राऊत ज्यांनी पत्रकार परिषदा घेऊन आणि सत्ता स्थापनेमध्ये एक महत्त्वाची भूमिका जे बजावत आहेत ते सुद्धा स्वतः उपस्थित आहेत. एकनाथ शिंदे आहेत, सुभाष देसाई आहेत, हे तीनही नेते आहेत जे मुख्यमंत्री पदाची नावं या तिघांची चर्चेत आहेत शिवसेनेकडून. तर काँग्रेसकडून या बैठकीमध्ये काँग्रेसचे महामंत्री अहमद पटेल उपस्थित आहेत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित आहेत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सुद्धा उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत. आणि आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, उद्धव ठाकरे नेहरू सेंटरमध्ये पोहोचलेले आहेत आणि ज्या बैठकीची महाराष्ट्र वाट बघतोय, ज्या बैठकीमधनं राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळी दिशा आपल्याला पाहायला मिळणार आहे, ती बैठक आता थोड्याच वेळामध्ये सुरू होते. कारण सगळे नेते नेहरू सेंटरमध्ये वरळीच्या उपस्थित आहेत. फक्त उद्धव ठाकरे यांची प्रतीक्षा होती. आता उद्धव ठाकरे सुद्धा पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये बैठकीला सुरुवात होते आहे. राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळं समीकरण आणि वेगळ्या आघाडीची नांदी आजपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याची अधिकृत घोषणा या बैठकीनंतर केली जाण्याची शक्यता आहे. थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत. उदय. संदीप, आपण बघतोय की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील वरळी इथल्या नेहरू सेंटरमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे देखील ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण असेल इतर सर्व नेते जे आहेत ते उपस्थित आहेत. शिवसेनेकडनं देखील संजय राऊत आहेत, सुभाष देसाई आहेत, त्याचबरोबर विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे देखील उपस्थित आहेत. या सर्व तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये, पक्षांचे प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती महत्वाची चर्चा होणार आहे. 5 वर्ष जर सत्ता करायची असेल, सरकार चालवायचं असेल तर तिन्ही पक्षांमध्ये एक वाक्यता असणं गरजेचं आहे, एक मत असणं गरजेचं आहे. त्यासाठी ही प्रामुख्याने महत्वाची बैठक आहे. त्याचबरोबर जे मंत्रिमंडळ वाटप होणार आहे त्या मंत्रिमंडळ वाटपातलं शेअर कसं असणार आहे याबद्दल देखील महत्वाची चर्चा होणार आहे. अनेक किचकट विषय देखील असणार आहेत. त्या किचकट विषयातून कसा मार्ग काढायचा असणार आहे या संदर्भात महत्वाची चर्चा होणार आहे. आणि या सगळ्या चर्चा झाल्यानंतर याच वरळी इथल्या नेहरू सेंटरमध्ये अधिकृत संयुक्त पत्रकार परिषद देखील तिन्ही पक्षांची मिळून होणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे. आणि याच बैठकीमध्ये महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा होणार आहे आणि त्याचबरोबर या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री कोण असणार आहे त्यांच्या नावाची देखील अधिकृत घोषणा होणार आहे. त्याचबरोबर सत्ता स्थापनेसाठी राजभवनवरती राज्यपालांना कधी भेटणार त्याबद्दल देखील माहिती जी आहे ती सविस्तर दिली जाणार आहे. एकूणच या तिन्ही पक्षांचं मिळून बनणारं जे गठबंधन सरकार आहे ते नेमकं कसं असणार आहे हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. गेले आपण बघतोय की 2 आठवडे अक्षरशः
इथे बैठकांचा अक्षरशः महापूर आला होता. एकामागून एक बैठका चालू होत्या, मुंबईमध्ये चालू होत्या, दिल्लीमध्ये चालू होत्या आणि आज अखेरची ही जी बैठक होते ही बैठक अंतिम बैठक आहे असं सांगितलं जात आहे. या अंतिम बैठकीमधून काय नेमकं निष्पन्न होतंय हे पाहावं लागणार आहे. तिन्ही पक्षांचे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये जे बैठकांचं एक प्रकारे गुऱ्हाळ जे चालू होते कित्येक दिवस ते संपुष्टात येते का हे पाहावं लागणार आहे. कोण असणारे या तिन्ही पक्षांचे मुख्यमंत्री आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोण कोण मंत्रिमंडळात समावेश होतील हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी उदय, आतापर्यंत आपण निकाल लागला 24 ऑक्टोबर त्यापासून बघितलेला आहे. फक्त चर्चा चर्चा आणि चर्चाच होत आहेत, बैठका आणि बैठकाच होत आहे. ही बैठक अंतिम ठरेल असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटलंय. खरंच ही बैठक अंतिम ठरेल की चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच राहील? संदीप, ज्या प्रकारे आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे ही अंतिम बैठक असणार आहे. या अंतिम बैठकीनंतर याच बैठकीच्या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषद जी आहे ती देखील घेतली जाणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये जे इतके दिवस सातत्याने बैठकांवरती बैठका केल्या जात होत्या त्या बैठकांमधून नेमकं काय निष्पन्न झालेलं आहे, काय ठरवलं या तिन्ही पक्षांनी मिळून ते जाहीर होणार आहे. नेमकं सरकार कसं चालवणार आहे तिन्ही पक्ष मिळून एकत्र, कारण तिन्ही पक्षांची विचारसरणी जर आपण बघितली काहीशी भिन्न आहे. त्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रित आघाडी म्हणून अलायन्स म्हणून ते त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यांची पूर्वापार आघाडी आहे. मात्र शिवसेनेसारखा आक्रमक हिंदुत्वचा चेहरा असलेला जो पक्ष आहे तो आता यांच्याबरोबर जोडला गेलेला आहे. त्यामुळे आता शिवसेनेसोबत हे सरकार कसं चालवणार याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. एकूणच शिवसेना या दोन्ही पक्षांसोबत कसं काम करणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राज्यात आपण पाहिलंय की 24 ऑक्टोबरला जो विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला त्या निकालानंतर आपण पाहिलं की सर्वात मोठी पार्टी जी आहे ती भारतीय जनता पार्टी होती. मात्र भारतीय जनता पार्टी हिला पूर्ण बहुमत न मिळाल्यामुळे इतर तीन पक्षांनी मिळून हा आता गठबंधन करून सत्ता स्थापनेचा दावा जे आहे ते करण्यासाठी निघणार आहेत. या संपूर्ण महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. देशभरातून सर्व पत्रकार असतील, मीडिया असेल ते सर्व आज मुंबईमध्ये कव्हरेजसाठी इथे आलेले आहेत. इथे नेहरू सेंटरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मीडिया जो आहे तो जमू लागलेला आहे, कारण इथेच पत्रकार परिषद, संयुक्त पत्रकार परिषद तिन्ही पक्षांची मिळून जिथे महाराष्ट्राच्या नव्या सरकारची घोषणा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये एक नवं पर्व या तिन्ही पक्षांच्या मिळून सुरू होणार आहे. ते नेमकं कसं असणार आहे महाराष्ट्राचं भवितव्य आणि या सगळ्या महाराष्ट्राच्या भवितव्यामध्ये जो सर्वसामान्य जो नागरिक आहे, शेतकरी आहे, जनता आहे त्यांना काय मिळणार आहे, त्यांच्या अपेक्षांची पूर्तता होणार आहे का हे पाहावं लागणार आहे आपल्याला. अगदी उदय, या सगळ्यामध्ये आपण बघितलं की कुठंतरी किमान समान कार्यक्रम या तिन्ही पक्षांच्या अनुषंगाने ठरवण्यात आलेला आहे. या सगळ्यामध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये या मुद्द्यांवर चर्चा झाली, मात्र शिवसेना कालच्या बैठकीला नव्हती. आज तिन्ही पक्ष एकत्र बसतायत. या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा पुन्हा एकदा होऊ शकते? अगदी बरोबर आहे संजय. आपण बघतोय की दिल्लीमध्ये काँग्रेसच्या पक्षांच्या नेत्यांची महत्वाची बैठक जी आहे ती स्वतंत्र झाली होती. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांची स्वतंत्र बैठक झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची एकत्रित बैठक झाली होती. अनेक प्रश्न, उपप्रश्नांची महत्वाची चर्चा झाली. त्यावरती अनेक चर्चेचे गुऱ्हाळ जे आहे ती चर्चेले गेले होते. नेमकं असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, कारण शिवसेनेसोबत संसार थाटायचा आहे. त्यामुळे शिवसेनेचे आक्रमक म्हणून असलेले जे महत्वाचे मुद्दे आहेत ते कसे निस्तरायचे हे सगळे प्रश्न आहेत. आणि ह्या तिन्ही पक्षांचे मिळून जो कॉमन मिनिमम प्रोग्राम, किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. या किमान समान कार्यक्रमाचा केंद्रबिंदू जो आहे तो सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी असणार आहे. जेव्हा हे सरकार स्थापन होईल त्या सरकार स्थापनेनंतर सगळ्यात महत्वाचा पहिला या सरकार कोणता निर्णय असतो तर तो या शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ असं या सरकारमध्ये जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे की आणि त्या संदर्भातच ही जी बैठका जी आहे ती चालू आहे. कॉमन मिनिमम प्रोग्रामचा केंद्रबिंदू सुद्धा महाराष्ट्राचा सर्वसामान्य शेतकरी असणार आहे आणि त्यालाच केंद्रीभूत ठेवून आम्ही सरकार स्थापन करतोय आणि त्यालाच अभिप्रेत असलेला एक निर्णय जो आहे महत्वाचा तो अगदी या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. उदय, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा. उद्धव ठाकरे आता आपण बघतोय नेहरू सेंटरमध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होईल. आपण जर बघितलं तर तीनही जे पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत, महाविकास आघाडी या नावानं महाराष्ट्रामध्ये एकत्र येणार आहेत. या पक्षाची सगळ्यात महत्वाची हाय व्होल्टेज बैठक जी आहे ती आता वरळीमधल्या नेहरू सेंटरमध्ये होताना दिसते आणि याच अनुषंगानं सगळ्या महाराष्ट्राचं म्हणण्यापेक्षा सगळ्या देशाचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे. कारण या बैठकीनंतर महाशिव आघाडीची, महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. या बैठकीला आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित आहेत.
जयंत पाटील उपस्थित आहेत, प्रफुल्ल पटेल उपस्थित आहेत आणि शिवसेनेच्या वतीने आताच उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत, संजय राऊत आहेत, त्याचबरोबर सुभाष देसाई आहेत, एकनाथ शिंदे आहेत, अशी दिग्गज नेत्यांची फळी चर्चेसाठी उपस्थित असलेली पाहायला मिळते. तर काँग्रेसकडून आपण जर बघितलं तर काँग्रेसचे केंद्रातले महामंत्री अहमद पटेल असतील, महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे असतील आणि पृथ्वीराज चव्हाण सुद्धा या बैठकीला उपस्थित असले पाहायला मिळत आहेत. बाळासाहेब थोरात सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. त्यामुळे ही बैठक राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी आपल्याला पाहायला मिळेल. राज्याच्या राजकारणामध्ये नवीन समीकरणांची नांदी आजपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या बैठकीनंतर जी अधिकृत घोषणा केली जाईल त्यानंतर राज्याचं राजकारण एका वेगळ्या दिशेला गेलेलं आपल्याला पाहायला मिळणार. आणि या सगळ्याची चुणूक जी आहे ती आपल्याला कुठेतरी महापौर पदाच्या ज्या निवडणुका आज झालेल्या आहेत यामध्ये दिसून आलेली आहे. नाशिकमध्ये जरी शिवसेनेचा महाविकास आघाडीचा हा प्रयोग फसलेला असला तरी लातूरमध्ये मात्र हा प्रयोग यशस्वी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. गाव पातळीवरून जिल्हा परिषदा असतील, पंचायत समित्या असतील किंवा महानगरपालिका नगरपंचायती असतील, या सगळ्याकडचंच राजकारण जे आहे ते एका वेगळ्या वळणावर आणि एका वेगळ्या दिशेने पुढच्या काही काळामध्ये जाणार असं दिसतंय. कारण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष आता एकत्र आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची जर आपण ताकद बघितली तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक मोठी ताकद राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. मुंबई, नाशिक यासारख्या शहरांमध्ये शिवसेनेचे मोठं प्राबल्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच अनुषंगानं पुढचं राजकारण एका वेगळ्या दिशेला असणार असल्याचं दिसून येते. त्यामुळे आजची बैठक महत्वाची असणार आहे. थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, स्टँड बाय. संदीप, अगदी खरं आहे. या तिन्ही पक्ष जे आहे पहिल्यांदाच राज्याच्या राजकारणात एकत्र येत आहेत. ही नेहरू सेंटरची बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगच्या 14व्या मजल्यावर या ठिकाणी या तिन्ही पक्षांचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांची बैठक होते आहे. काँग्रेसकडून अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, त्याचबरोबर संजय राऊत, एकनाथ शिंदे हे या बैठकीला आहेत. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल हे नेते उपस्थित आहेत. आणि उद्या संध्याकाळी सत्ता स्थापनेचा दावा जर राज्यपालांकडे करायचा असेल तर अंतिम स्वरूप जे आहे ते सत्ता स्थापनेचं अंतिम स्वरूप जे आहे ते या बैठकीत देण्यात येईल. आणि खऱ्या अर्थानं आज संध्याकाळी यावर शिक्कामोर्तब होईल आणि उद्या सरकार स्थापनेचा दावा या ठिकाणी केला जाईल. सर्व ज्या बैठका आहेत तिन्ही पक्षांच्या जवळपास पूर्ण झाल्या आहे. ही अंतिम बैठक जी आहे ती आता नेहरू सेंटरला सुरू आहे आणि थोड्याच वेळात कदाचित या तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद जी आहे ती याच ठिकाणी होईल असं दिसत आहे. संदीप, अगदी प्रफुल्ल, या सगळ्यामध्ये जरी या सगळ्या नेत्यांनी सांगितलं जात असलं ही अंतिम बैठक आहे, आतापर्यंतच्या बैठका बघता ही अंतिम बैठक व्हावी अशी अपेक्षा महाराष्ट्रातली जनता व्यक्त करताना दिसते. कारण फक्त चर्चा झडत आलेल्या आहेत, बैठका होत आलेल्या आहेत. यातनं अंतिम आता निघेल का अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. संदीप, अगदी खरं आहे. कारण बैठकांचं सत्र जे आहे ते तिन्ही पक्षांचं या ठिकाणी सुरू होतं. कारण जर आपण सुरुवातीपासून पाहिलं तर कुठेतरी संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक होत होत्या. पण खऱ्या अर्थानं काँग्रेस या दोघांच्या सत्ता स्थापनेच्या ह्याच्यात येईल का हा संभ्रम निर्माण होता. पण कुठेतरी नंतर शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट झाली आणि त्यानंतर शिवसेनेनं जेव्हा मंत्रिपदाचा केंद्रात राजीनामा दिला त्यानंतर खऱ्या अर्थानं तिन्ही पक्षांच्या बैठका ज्या आहेत त्या एकत्रपणे सुरू झाल्या. एक बैठक जी आहे ती एकत्रितपणे या ठिकाणी घेण्यात आली मुंबईत आणि त्यानंतर पुन्हा वरिष्ठ नेत्यांच्या वेगवेगळ्या बैठका झाल्या आणि आज जी आहे ती तिन्ही पक्षांची अंतिम बैठक जी आहे ही आज होईल आणि सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो आज केला जाऊ शकतो आणि एकूणच ही महाआघाडीची घोषणा देखील आज या ठिकाणी अधिकृतपणे होईल असं दिसत आहे. संदीप, अगदी प्रफुल्ल, कुठेतरी आज किंवा उद्या सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकेल असं नवाब मलिकांनी काही वेळापूर्वी सांगितलं होतं न्यूज 18 लोकमतशी बोलताना. कुठेतरी ही सगळी बैठक आवरल्यानंतर महाविकास आघाडीची घोषणा केली जाईल आणि लगेच काही या तिन्ही पक्षातले नेते सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे जातील, असं होऊ शकेल. आज राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा दाखल करण्यासाठी जाणार नाही. कारण आज कदाचित राज्यपाल जे आहेत ते दिल्लीला आहेत. उद्या या ठिकाणी ते मुंबईत दाखल होतील आणि त्यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा दाखल करण्यासाठी उद्या हे तिन्ही पक्ष जातील. पण आज महाआघाडीची ही जी घोषणा आहे संदीप ती आज या ठिकाणी एकत्रितपणे तिन्ही नेते जे आहेत ते करण्याची शक्यता आहे. ही बैठक पूर्ण झाल्यानंतर याच ठिकाणी कदाचित तिन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद जी आहेत. कारण सत्तेचा हिस्सा कसा असेल, त्याचबरोबर किमान समान कार्यक्रम नक्की काय आहे, या सगळ्या गोष्टी आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे आधी पहिल्यांदाच
काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंतर तिसरा पक्ष जो आहे तो या ठिकाणी येतो आहे आणि कुठेतरी या तिन्ही पक्षांचा समान कार्यक्रम काय असेल, पुढे सत्ता स्थापनेसाठी कुठला दावा दाखल करणार आणि कशा पद्धतीने आम्ही सरकार चालवतो, या सगळ्या गोष्टींचा जो उहापोह आहे तो आजच्या पत्रकार परिषद या ठिकाणी होईल असं दिसतंय. संदीप. प्रफुल्ल, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर जो किमान समान कार्यक्रम आहे तो सगळ्या पक्षांच्या नेत्यांपर्यंत पोहोचलेला आहे, प्रमुखांपर्यंत पोहोचलेला आहे, त्यावर चर्चा आपापल्या पक्षामध्ये सुद्धा झालेल्या आहेत. आज पुन्हा एकदा तिन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर या सगळ्यावर चर्चा होऊ शकते या प्रत्येक मुद्द्यावर. किमान समान कार्यक्रमासंदर्भात जी चर्चा होती ती पूर्णपणे दिल्लीला या ठिकाणी झाली आहे. शरद पवार, सोनिया गांधी यांच्यात बैठक झाली आणि त्यानंतर काल रात्री जर संदीप आपण पाहिलं तर काल रात्री जी बैठक आहे ती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात झालेली आहे. या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर कुठेतरी सत्तेचं अंतिम स्वरूप देण्याचं काम जे आहे ते आज तिन्ही पक्षांच्या वतीने जाहीर करण्यात आलं होतं की आज तिन्ही पक्षांचे प्रमुख जे आहेत, तिन्ही पक्षांचे नेते जे आहेत ते मुंबईत येतील आणि मुंबईत एकत्रपणे बैठक घेतील आणि कदाचित या बैठकीनंतर महाआघाडीचं जे चित्र आहे ते पूर्णपणे स्पष्ट करतील. आणि उद्या जसं नवाब मलिक यांनी सांगितलं की उद्या आम्ही सत्ता स्थापनेचा दावा दाखल करू शकतो, कारण आज जर आपण पाहिलं तर शिवसेनेच्या आमदारांची बैठक झाली. त्या ठिकाणी सर्व आमदारांकडं जे पत्र आहे, कारण राज्यपालांनी स्पष्ट केलं आहे की सत्ता स्थापनेचा दावा दाखल करायचा असेल तर प्रत्येक आमदाराचं स्वतंत्र पत्र जे आहे ते आम्हाला या ठिकाणी दाखल करावं लागणार आहे. त्यामुळे आज काँग्रेसची बैठक देखील झाली. आज काँग्रेसच्या आमदारांकडनं देखील सह्या घेण्यात आलेलं कळतं आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या आमदारांच्या देखील सह्या घेण्यात आल्या. कुठेतरी या सह्यांचं पत्र जे आहे ते एकत्रितपणे उद्या राज्यपालांकडे दिलं जाईल. प्रफुल्ल, या सगळ्यामध्ये आता उद्धव ठाकरे तिथं पोहोचलेले आहेत, सगळे प्रमुख नेते आहेत, बैठकीला सुरुवात झाली आहे. सध्या बैठकीला सुरुवात झाली, कारण जवळपास अर्ध्या तासापूर्वी या ठिकाणी सर्वात आधी शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील दाखल झाले होते. त्यानंतर त्यानंतर शिवसेनेचे नेते या ठिकाणी सुभाष देसाई असतील, त्याचबरोबर एकनाथ शिंदे जे आहेत, संजय राऊत आहेत ते दाखल झाले. त्यानंतर काँग्रेसचे नेते दाखल झाले आणि आत्ता 10 ते 15 मिनिटांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आणि आत्ता जी आहे ती बैठक खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि थोड्या वेळानं साधारणतः या तिन्ही पक्षांचं एकमत जे आहे जाहीरपणे जे बोलणं आहे, विशेषतः महाआघाडीच्या संदर्भातली ती जाहीर महाआघाडी जी आहे ती अधिकृतपणे जाहीर होईल असं दिसतंय. अगदी प्रफुल्ल, या सगळ्यामध्ये आपण बघतोय महाआघाडीची घोषणा केली जाईल, महाविकास आघाडीची, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यामध्ये पडणार. शिवसेनेमध्ये एकमत होत नसल्याचं कळतंय. कुठंतरी या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्याचं नाव सुद्धा घोषित केले जाऊ शकते किंवा शिवसेना वेगळी पत्रकार परिषद घेऊन अशी काय माहिती देऊ शकेल. संदीप, कदाचित मुख्यमंत्री पदाचं नाव जे आहे ते या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं जाणार नाही असं स्पष्ट दिसतंय. कारण या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेनेकडे 3 ते 4 नावं जी आहेत ते मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीसाठी या ठिकाणी येताना दिसतात. त्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत, अरविंद सावंत आहेत, त्याचबरोबर संजय राऊत देखील आहेत आणि सुभाष देसाई देखील आहेत. या 4ही नेत्यांची स्वतंत्र बैठक जी आहे ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या येत्या 2 दिवसात घेतलेली आहे. या सगळ्या गोष्टींनंतर असं दिसतंय की कुठेतरी एकनाथ शिंदेच्या नावावर एकमत करायचं का, मातोश्रीच्या सगळ्यात जवळ असलेले अरविंद सावंत यांच्या नावावर एकमत करायचं का, की या संपूर्ण तिन्ही पक्षांना एकत्रितपणे बांधणाऱ्या संजय राऊतांच्या नावावर शिक्कामोर्तब करायचं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते अंतिम निर्णय जो आहे तो उद्धव ठाकरे घेतील. आणि जेव्हा राज्यपालांना या ठिकाणी सत्ता स्थापनेचा दावा करायचा असेल त्यावेळी कदाचित तिन्ही पक्ष एकत्र जातील आणि नेता निवडी, कारण संपूर्ण सभागृहाचा नेता जो आहे तो सभागृहाचा नेता निवडावा लागेल आणि सभागृहाचा नेता जो निवडला जाईल तोच या ठिकाणी मुख्यमंत्री असेल. संदीप. अगदी प्रफुल्ल, कुठंतरी उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं अशी सुद्धा मागणी केली जात होती सगळे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी. कुठंतरी उद्धव ठाकरे हे या शर्यतीतून किंवा ते स्वतः त्यांना मुख्यमंत्री व्हायचं नाही, काय त्याबद्दल काय माहिती मिळते. संदीप, उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे की मुख्यमंत्री पदाच्या पद जे आहे ते स्वीकारणार नाही. म्हणजेच कुठेतरी आता मुख्यमंत्री पदाची शर्यत जी आहे ती आणखी तीव्र झाली आहे. कारण उद्धव ठाकरे यांचं नाव जर समोर आलं असतं तर या ठिकाणी कुणीही स्पर्धक जो आहे तो या ठिकाणी नव्हता. कारण उद्धव ठाकरे हे जर पक्ष या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणार असतील तर शिवसैनिक असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, तिघांना सर्वमान्य नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण आता उद्धव ठाकरे यांनी दुपारी स्पष्ट केलं की मुख्यमंत्री पद जे आहे ते स्वीकारणार नाहीत.
म्हणजे शिवसेनेकडनं आता दुसरा नेता जो आहे तो मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असेल. त्यामध्ये आता एकनाथ शिंदेकडे जाईल, अरविंद सावंतांकडे जाईल, सुभाष देसाईंकडे जाईल की संजय राऊतांकडे जाईल, हे आता उद्धव ठाकरे या ठिकाणी ठरवतील. पण जो नेता निवडला जाईल मुख्यमंत्रीपदासाठीचा, त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची संमती देखील तेवढीच अत्यंत महत्त्वाची आहे. कारण 3 पक्षांची आघाडी जी आहे ती या ठिकाणी होते आणि 3 पक्षांच्या आघाडीचं नेतृत्व म्हणून मुख्यमंत्र्यांकडे या ठिकाणी पाहिलं जाईल. संदीप, अगदी प्रफुल्ल, सगळ्यात महत्वाचा आणि जो कळीचा मुद्दा आहे मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेला जातोय तो म्हणजे मुख्यमंत्री शिवसेनेचा 5 वर्षासाठी असेल का, 2.5 वर्षासाठी असेल का, पुढच्या 2.5 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल का, या सगळ्यावर सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या किती वर्षाचा मुख्यमंत्री असेल याच्यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. नक्कीच संदीप, कारण जर आपण पाहिलं तर काँग्रेसची बैठक होण्यापूर्वी या ठिकाणी शिवसेनेचा 5 वर्ष मुख्यमंत्री राहील हीच भूमिका जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल यांच्याकडनं मांडली जात होती. पण ज्यानंतर काँग्रेस आणि या सर्व पक्षांचं एकत्रितपणे सरकार स्थापन करण्यासंदर्भातल्या संपूर्ण ज्या बैठका त्या संपल्या होत्या, त्याचवेळी कुठेतरी 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री जो आहे तो शिवसेनेचा आधी आणि राष्ट्रवादीचा 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री, ही भूमिका जी आहे ती समोर येऊ लागली आहे. पण कदाचित आजच्या बैठकीमध्ये याला देखील अंतिम स्वरूप दिलं जाईल की शिवसेनेचा मुख्यमंत्री हा पूर्णपणे 5 वर्ष राहील की 2.5 वर्षाचा राष्ट्रवादी काँग्रेससोबत जी भागीदारी आहे ती या ठिकाणी केली जाईल, हे पूर्णपणे आत्ताच्या बैठकीत स्पष्ट होईल. संदीप, अगदी प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आणि या बैठकीसंदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. आपण बघतोय महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी 3ही पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित असल्याचं कळतंय. या ठिकाणी आपण बघितलं तर उद्धव ठाकरे आहेत, संजय राऊत आहेत, एकनाथ शिंदे आहेत, सुभाष देसाई आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आहेत, अजित पवार आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत आणि त्याबरोबरच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. तर काँग्रेसचे केंद्रातले दिग्गज नेते सुद्धा उपस्थित आहेत. अहमद पटेल आहेत, मल्लिकार्जुन खरगे उपस्थित आहेत, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सुद्धा उपस्थित आहेत. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची ही बैठक आहे, कारण 24 तारखेला निकाल लागल्यापासून आतापर्यंत फक्त बैठका आणि चर्चा, वेगवेगळी समीकरणं महाराष्ट्रानं बघितलेली आहेत आणि याच पार्श्वभूमीवर हे एक वेगळं राजकीय समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अस्तित्वात येताना दिसतंय आणि कुठंतरी इथून पुढे एक वेगळी नांदी राजकारणाची आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचा प्रत्यय जो आहे तो लातूरमध्ये आलेला